राजापूर तालुक्यातील पाचल येथे घरगुती गॅस सिलेंडरची अनधिकृत विक्री सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। याबाबत आज पुरवठा विभागानं धडक कारवाई करत सद्गुरू गॅस सेवा या नावाने असलेल्या सर्व्हिस सेंटरवर छापा टाकून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार समोर आणलाय। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित दुकानातून ग्राहकांचे गॅस कार्ड जमा करून त्यावर सिलेंडर बुकिंग करण्यात येत होते। त्यानंतर हे सिलेंडर चढ्या दराने विकले जात असल्याचा आरोप आहे। काही ग्राहकांच्या नावावर सिलेंडर उचलूनही प्रत्यक्षात त्यांना गॅस न देण्यात आल्यामुळे हा प्रकार उघड झाला। या प्रकरणाची गंभीर दखल घेत राजापूर पुरवठा विभागानं तपासणी केली असता दुकानात एक कमर्शियल भारत गॅस सिलेंडर तसेच तब्बल 1094 ग्राहकांची गॅस पुस्तिका आढळून आली। या प्रकरणामुळे पाचल परिसरात खळबळ उडाले। संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जाते। घट्टे घट्टे एकावर एक व्यवस्थित ठेवा आणि जसे धरत असेल तसं अच्छा कसं आहे ना तसंच टाका खालचा उपाय तर उभाच टाका आडवे बनायचे वेगवेगळे सुटणार नाही ते थांबले सर जागा मुक्त दाखवा आधी चारी बाजू भरा असं त्यांचं म्हणणं आहे आणि मग बाजूला लावा। गेली 38 ते 40 वर्ष सिलेंडर असणारी गॅस एजन्सी विजय गॅस एजन्सी, त्याच्यानंतर गेली 7-8 वर्ष पार्श्व गॅस एजन्सी खारेपाटण, त्याच्यानंतर निनाय गॅस एजन्सी बांबवडे, अशा ठिकाणातून जे सिलेंडर येतात त्यांच्याकडे एजन्स्या होत्या। पाचलमध्ये एजन्सी नव्हती। गेली 3-3.5 वर्षापूर्वी शांतानंदी ग्रामीण गॅस एजन्सी पाचलला उघडली। त्यानंतर संतोष गांगण यांनी प्रोप्रायटर संतोष गांगण यांनी ती उघडली। त्याच्यानंतर ती कनेक्शन सगळे ब्लॉक ट्रान्सफरने आलेले आहेत। मात्र पूर्वीपासून होम डिलिव्हरी 50 ते 60 सिलेंडर रत्नागिरीला आल्यानंतर होत नव्हती। त्यामुळे त्या ग्राहकांची कार्ड इथं राहायची, ते लोक बुकिंग करायचे। बुकिंग केल्यानंतर त्या कार्डावरती ते सिलेंडर माझ्या इथं उतरले जायचे व बाजारपेठेतले किंवा रस्त्यावरचे असलेले, मग ते रायपटण असेल, पाचल असेल, करत असेल, म्हणजे डायरेक्ट सिलेंडर घरपोच व्हायचे। पण जे पाचल पंचकृषीमध्ये जे 25 ते 26 गाव आजूबाजूला आहेत त्यांचे सिलेंडर होम डिलिव्हरी करू शकत नसल्यामुळे त्यांचे सिलेंडर बुकिंग झाल्यानंतर कार्डावरती एंट्री करण्याची ती कार्ड माझ्याकडे ठेवली जायची। जे एकंदरीत ते या ग्राहकांची एकूण ही कार्डची संख्या काय आहे? कार्ड जवळपास 3500पेक्षा जास्त होती। पण आता ही एजन्सी झाल्यानंतर जे कार्ड धारक मागायला येतात त्यांची कार्ड त्यांच्या ताब्यात परत देण्यात आलेली आहे। 2 दिवसापूर्वी इथे बरीचशी सिलेंडर आढळली होती, परंतु आज त्याच्यातले एकही सिलेंडर इथे ग्राहकांनी बुकिंग केल्यानंतर यांनी OTPच्या निमित्ताखाली ठेवली होती। तीच कार्ड त्यांनी सिलेंडर ठेवल्यानंतर त्या मला सूचना देण्यात आली की नाग सिलेंडर तुमच्या ग्राहकांचे आहेत ते तुम्ही ठेवू नये। त्यानंतर म्हणजे आता 2 दिवसापूर्वी जी इथे सिलेंडर आढळली होती ग्राहकांची होते, ग्राहकांनी घेऊन गेले। मग त्यांना मी सिलेंडर भरलेले देऊ शकलो नाही, कारण OTPशिवाय सिलेंडर इथे दिले जात नाही। मात्र माझ्याकडे असलेल्या कार्डाच्या नावावरती शांतानंदीमध्ये सिलेंडर ब्लॅकने विकले जातात। बरं, जी सिलेंडर इथे आढळली होती ती आज नाही आहेत, परंतु पुस्तकं आहेत, मग ग्राहकांनी ती पुस्तकं का नाही दिली? नाही, त्यांनी सिलेंडर नाही, कसं आहे सर्वच सिलेंडरचे ग्राहक इथं नाही आहे। अच्छा, काही थोडेसे जे इथं आहेत त्याच्यावरती त्यांनी आज जवळजवळ आजच्या दिवसात 23 कार्ड परत घेतली, सकाळपासून ताब्यात दिली। कारण ते KYC करणं, ऑनलाईन बुकिंग करणं ते मागतायत शांतानंदीवाले। त्याच्यामध्ये 21 फेब्रुवारी 2026ला मृणाली कांबळे यांचा एक सिलेंडर 30 तारखेला त्यांनी घरपोच दिलेला आहे आणि त्यांचाच सिलेंडर 1 तारखेला 1 मार्चला मी नेला आहे म्हणून ते सांगतायत। गेले 5 महिन्यापासून म्हणजे ऑक्टोबर 2025पासून त्यांचा सिलेंडर माझ्याकडनं जायचा बंद झाला, कारण इथून न्यायला आम्हाला त्यांच्याकडनं 50 ते 70 रुपये घेत होता। त्यासाठी त्यांनाच मी सांगितलं की ऑनलाईन तुम्ही बुकिंग करा व तो घरपोच तुम्हाला मिळेल। आज एक पुरवठा विभागाचे आले होते तहसील आमदार कार्यालयातून, तुम्हाला काय कोणावरती शंका आहे का? त्यांच्याकडे तक्रार कोणी केली? नाही, त्यांच्यामध्ये जे कोणी तक्रार केली असेल त्यांनी तक्रार केली आहे। तक्रार केल्यामुळे आहे, कारण पाचलमध्ये माझ्यासारखे कार्ड ठेवून सिलेंडर देणारे बरेच जण आहेत। मात्र ते माझ्यावरती झालं तर वैयक्तिक द्वेषातून ही गोष्ट केलेली आहे। परंतु ज्या ग्राहकांची कार्ड जी माझ्याकडे आहे ती कार्डाच्या ग्राहकांची चौकशी केली असता तुम्हाला ते समजून येईल की आढळून येईल
की त्या ग्राहकाने सिलेंडर त्यांची बुकिंग डायरेक्ट होत नव्हती म्हणून ते कार्ड माझ्याकडे ठेवलेले. ही जी सिलेंडर इथे तुमच्या इथे आढळली होती 2 दिवसापूर्वी, ही सिलेंडर कशासाठी, म्हणजे तुमची सर्व्हिस बुकिंगला त्यांनी आणली होती. बुकिंग म्हणजे नेमकी तुम्ही काय करता? शांतानंदी शांतानंद नाही, ही सिलेंडर इथे तुमच्या इथे जमा जी आढळलेली ते आहे शांतानंदीवाले त्यांनी OTP झाला नाही, सिलेंडर नंबर लागत नाही तर ते त्यांनी ठेवून घेतले नाही. त्यामुळं ग्राहकांनी तुमच्याकडे आले. पूर्वीपासून माझ्याकडे असल्यामुळे ते वाडापणी त्यांनी येताना आणली, भरलेला त्याच गाडीतून ते नेतात म्हणून भरलेला न मिळाल्यामुळे त्यांनी तो ठेवला होता. ठीक आहे, धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.